नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला 40 लोकांसाठी मिसळ पाव बनवायचा आहे. इथे 1 किलो मी उसळ घेतलेली आहे आणि ती धुवून स्वच्छ कुकरला लावलेली आहे. लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे. आता हे आपण बारीक वाटून घेऊ. कांदे 5-6 कांदे आणि टोमॅटो 3-4 घेतलेले आहे. कांदा आधी परतून घ्यायचा, छान लाल झाला की तो वाटणाला घ्यायचा आहे आणि ते खोबऱ्याचं ओलं खोबरं हे सगळं वाटून आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यातच मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे, आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, टोमॅटो प्युरी त्यातच केलेली आहे त्यामुळे असा रंग आहे. ते टोमॅटो प्युरीसुद्धा टाकलेली आहे. इथे मसाले घेतलेले. सुरुवातीला आता आपण हा कांदा लसणाचं वाटण परतून झाल्यानंतर हिंग, हळद टाकलेली आहे. लाल तिखट टाकलं आहे, अर्धा वाटी तिखट लागणार आहे याला. अर्धा वाटी तिखट टाकलेलं आहे. काळा मसाला अर्धी वाटी टाकलेली आहे आणि छान परतून घ्यायचं. सुरुवातीला सुद्धा मसाला खूप छान परतायचा की त्याला तेल सुटलं पाहिजे. आता हे उसळीचं आपण पाणी काढून घेतलं आहे आणि उसळवरती जाळीवर ओतून घेतली होती, ते पाणी ओतलेलं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. छान तर्री आली आहे, आमटी खूपच सुंदर झालेली आहे. याला आता चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर थोडी कोथिंबीर घातली याच्यात आणि वरतून आपल्याला जो मिसळ मसाला मिळतो तो घालायचा आहे. आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे, चांगली उकळी येऊ द्यायची पुन्हा. सगळा मसाला हलवून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर उकळी येऊ द्यायची. आता इकडे आपण उकडलेली उसळ आहे त्याच्यावर तडका द्यायचा आहे आपल्याला. तर त्या तेलामध्ये थोडंसं जिरे, मोहरी आणि हे टाकले, हिंग, हळद टाकलेली आहे आणि तो तडका देऊन पुन्हा त्याला वाफ येऊ द्यायची. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यात. हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आणि पुन्हा त्याला वाफ येऊ द्यायची चांगली. आता बघा यात मी डिश तयार करते. आधी उसळ टाकायची, त्याच्यावर रस्सा टाकायचा, छान तर्री टाकायची वरती आणि थोडंसं आपल्याला शेव टाकायची यावर. कांदा असतोच आपला, कांदा इथं कांदा छान टाकायचा आणि एका बाजूला मिसळची जी आपण आमटी बनवली आहे तर्रीची ती वाटीत द्यायची आणि पाव